नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप गरजने. आय सपोर्ट फार्मर माझी चॅनल आहे आणि मी आज तुम्हाला जैविक बुरशीनाशक आणि जैविक कीटकनाशक यांची माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य असतात ते अन्नद्रव्य पिकांना पोहोचवण्यासाठी आपण त्या जैविक बुरशीनाशक कीटकनाशकाचा वापर करतो. आणि जे कीटकनाशक आहेत जमिनीमधले म्हणजे भूमिकाचा कीटकनाशकाचा वापर करतो. आणि जे जमिनीतील रोग पसरतात त्या रोगाचा नायनाट करण्यासाठी आपण जैविक बुरशीनाशकाचा वापर करतो. तर ते घटक म्हणजेच ट्रायकोडर्मा नावाचा जो घटक आहे तो घटक अन्नद्रव्यांना एकत्र करून ते पिकापर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि कोणताही रोग होऊ देत नाही आणि कोणताही कीड त्याच्यापर्यंत येऊ देत नाही. आणि दुसरा म्हणजे सोरोमोनास फ्लोरोसन्स हा पण घटक आहे. मेटारायझम अनोसोप्री हा जैविक कीटकनाशक घटक आहे. एम्प्लोमॅनिसिस क्रिस्टॅलिस हा बी घटक आहे. तर मित्रो, हे जे 4 घटक आहेत ते जमिनीमध्ये टाकायचे, नाहीतर शेणखतामध्ये टाकायचे तरी चालते, नाहीतर ऑर्गॅनिक माती तयार करायची आणि जमिनीमध्ये कुसळून टाकायची. तर हा व्हिडिओ खरंच जर आवडला असेल तर आय सपोर्ट फार्मर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि दुसऱ्यापर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचला पाहिजे याची खाली दिलेली वेबसाईट ही दुसऱ्यांना द्या आणि शेतकऱ्यांना पोहोचू